नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे आणि ओनली 7 सदस्य आता महाअंतिम टप्प्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि यामध्येच काल बिग बॉसने एक टास्क दिला होता। या टास्कमध्ये बिग बॉसमधील सदस्यांना त्यांची किंमत ठरवायची होती। यामध्ये निक्कीला फक्त घेण्यात आलं नव्हतं, कारण निक्की थेट तिकीट टू फिनाले प्राप्त करून शेवटच्या स्टेजला पोहोचलेली आहे आणि यामध्ये सूरज चव्हाणला 6 लाख रुपये, वर्षा उसगावकर यांना 4 लाख रुपये, अभिजित चव्हाण यांना 3 लाख रुपये, अंकिता वालावकर यांना 2 लाख रुपये, धनंजय पवार यांना 1 लाख रुपये आणि सर्वात कमी जान्हवीला 40,000 असे सर्व सदस्यांनी संगनमताने किंमत ठरवलेली होती। आणि या कार्यक्रमाच्या वेळी जान्हवी म्हणाली की बिग बॉस तुम्हाला माहिती नाही मी या शोमध्ये किती काम केलेलं आहे, त्यामुळे माझी 40,000 रुपये किंमत असूच शकत नाही, मी ही किंमत स्वीकारणार नाही। आणि वैशिष्ट्य म्हणजे ही जी काही किंमत ठरवली होती सर्व सदस्यांनी मिळून ती संगनमताने ठरवली होती, म्हणजे ज्याची मॅच्युरिटी जास्त असेल त्या कॅन्डिडेटला तशा पद्धतीने रक्कम तिथे मिळाली होती। त्यामुळे जान्हवी एकदम भडकली। तिने जी काही रक्कम दिली होती ती रक्कम फाडून टाकली आणि ती म्हटली की ही मी काय रक्कम स्वीकारणार नाही। आणि बिग बॉसने सांगितलं होतं की जी काही रक्कमची व्हॅल्यू आहे त्याची एक अशी पाटी बनवली होती आणि ते गळ्यात वेअर करण्यासाठी म्हणजे परिधान करण्यासाठी सांगितलं होतं, पण जान्हवीने मात्र ती फाडून टाकली आणि रडायला लागली। ती म्हणाली की बिग बॉस मी काय घेणार नाही, मी ॲक्सेप्ट करणार नाही। पण बिग बॉसने सांगितले की आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलेला आहात सगळे तुम्ही सर्वजण सदस्य आणि अशा वेळेस तुम्हाला टास्कची किंमत सांगावी लागते, हे एक दुर्दैव आहे। त्यामुळे रडत रडत बिग बॉसचा आदेश स्वीकारून जान्हवीने ती किंमत 40,000 रुपये स्वीकारली।